टायटलवरून लक्षातच आलं असेल की हा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे. सो ही माझी 10 वर्षाची क्यूटची क्लायंट आहे, जिला गॅदरिंगसाठी रेडी व्हायचं आहे. सो ती माझ्याकडे मेकअपला आलेली आहे. सो सर्वात आधी मी मेकअपच्या आधी सेटियम करून घेणार आहे. तिला मी मॉइश्चरायझर, हे बेबी मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे. आणि आता मी प्रायमर लावून घेते आहे तिच्या चेहऱ्यावरती, जेणेकरून स्किन अफेक्ट होणार नाही. आणि नंतर मी तिच्या स्किन टोनचं फाउंडेशन चूज केलेलं आहे. आणि तिला पूर्णपणे फाउंडेशन ब्रशने आधी लावून घेते आहे. त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने त्याला डॅब डॅब करून ब्लेंड करून घ्यायचं आहे. एकही पॅच दिसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्युटी ब्लेंडर यूज करायच्या आधी तो प्रॉपरली पाण्यामध्ये स्क्वीज करून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये त्याला ओलं करून त्याला स्क्वीज करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच ब्युटी ब्लेंडर यूज करायचा. त्यांनी ब्लेंडिंग व्यवस्थित होतं. अशा प्रकारचं ब्लेंडिंग आपल्याला हवं आहे. कुठल्याही प्रकारचा पॅच दिसायला नको आहे. आता मी 1 शेड लायटर असा कन्सिलर यूज करणार आहे, जे मी डोळ्याखाली लावणार आहे. आणि नंतर मी नोजवरती पण लावणार आहे आणि फोरहेडवरती पण लावणार आहे, जेणेकरून तिथले पॉईंट हायलाईट होतील. डोळ्यांभोवती व्यवस्थित छोट्या ब्लेंडरनीच कन्सिलर स्प्रेड करून घ्यायचं आहे, ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि नंतर मी आता फोरहेड आणि तेच मी आईजला पण तिच्या तोच कन्सिलरचा शेड यूज करणार आहे आईजसाठी. आणि छोट्या ब्युटी ब्लेंडरनी ते ब्लेंड करून घेणार आहे. आणि आता मेकअप फिक्स करण्यासाठी मी लूज पावडरचा यूज करणार आहे. सो डोळ्यांच्या भोवती, डोळ्यांच्या खाली आणि जिथे जिथे मी हायलाईट केलेलं आहे तिथे तिथे त्या पार्टला, आणि सोबतच डोळ्यांवरती, डोळ्यांच्या पापण्यांवरती सुद्धा मी लूज पावडर लावून घेतलेली आहे. आईजवरचा बेस पक्का करण्यासाठी मी तिथलं लूज पावडर आता स्प्रेड करून घेणार आहे. आणि स्प्रेड करून झाल्यानंतर आय मेकअपला स्टार्ट करणार आहे. आय मेकअप मी खूप सिम्पल आणि सटल ठेवणार आहे. वाईन कलरचा शेड घेतलेला आहे आणि तो प्रॉपरली एका कॉर्नरला लावून घेतलेला आहे. असंच दोन्ही साईडच्या कॉर्नरला लावून घेतलेला आहे. थोडा डार्क शेड घेतला आहे त्याचा आणि लाईट कलरचा शेड घेऊन त्याला छोट्या ब्लेंडिंग ब्रशनी ब्लेंड करून घेते आहे. दोन्ही आईजला सेम सायमल्टेनियसली करते आहे. आणि आता उरलेल्या मध्यभागी मी शिमर टाकते आहे रोज गोल्ड कलरचा. तो माझ्या मते ब्रशनी लावण्यापेक्षा आपण फिंगर टिप्सचा यूज करायचा. फिंगर टिप्सनी त्याचे पार्टिकल्स खूप व्यवस्थित सटल असे लागतात, व्यवस्थित दिसतात ते, आणि शेडिंगही व्यवस्थित होतं. परत ब्रशनी ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि मी फिंगर टिप्सचाच यूज करते जेव्हा शॅडो लावायची असते तेव्हा. आता त्याला लायनर लावायचं आहे. लायनर मी इथे ब्राऊन कलरचं आयलायनर यूज करणार आहे, जे की जेल आयलायनर आहे. अशा प्रकारे आय शॅडो ही लावून झालेली आहे. आता आयलायनर लावायचं आहे. इथे आयलायनर मी जेल आयलायनर यूज करणार आहे ब्राऊन कलरचं. आता तो ब्रशनी लावून घ्यायचा आहे. इनर कॉर्नर्सनी स्टार्ट करायचं आहे आणि एंडपर्यंत यायचं आहे. अशा प्रकारे आयलायनर लावून झाल्यानंतर मी तोच शेड यूज करणार आहे जो आपण आय शॅडोला यूज केलेला आहे. आणि तो लोअर लॅशेसच्या खाली लावणार आहे. आता काय करायचं की आपण जी लूज पावडर लावली होती ती पावडर ब्रशनी स्प्रेड करून घ्यायची आहे. आणि आता ब्लश लावून घ्यायचं आहे. चिक्सला थोडं स्माईल करायला लावायचं क्लायंटला आणि ब्लश लावून घ्यायचं आहे. प्रॉपरली ब्लश लावून झाल्यानंतर मी एकदा क्लायंटला विचारते हे की इतकं ब्लश ओके आहे का तुला, की आणखी हवं आहे. आणि लिपस्टिक बाकी आहे आणि हायलायटर बाकी आहे. सो मी आता लिपस्टिकवरती काम करणार आहे. सो लिपस्टिक लावण्याच्या आधी लिप्स मॉइश्चराईज करणं फार गरजेचं असतं. या आधीच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानुसार मी आता लिप्सला लिप बाम लावून घेतलेला आहे. आणि एकदम लाईट कलरची लिपस्टिक लावलेली आहे, त्यात ती खूप सुंदर दिसती आहे. आता मेकअप
पूर्ण डन झाल्यानंतर मेकअप फिक्सर मारायचा, जेणेकरून मेकअप हा बराच वेळपर्यंत टिकतो आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची शाईन पण येते चेहऱ्यावरती. सो आता आपल्याला हेअर्सवरती काम करायचं आहे. आता मी तिला सिंपलशी हाय पोनीटेल घालून त्याचा एक ब्रेड तयार करणार आहे आणि खाली एक रबर बँडने सिक्युअर करणार आहे. हेअर्सला आधी मी सर्वात आधी ड्राय करून घेणार आहे, कारण ते हातनं थोडे ओले आहेत, मॉइस्ट पकडलेलं आहे त्यांनी. सो ड्राय करून घ्यायचे आणि त्यांना ड्राय झाल्यानंतर टँगल फ्री करून घ्यायचं आहे. सो प्रॉपरली कोम्बिंग करायचं, जेणे की ते टँगल फ्री होतील. जी कोम यूज करायचा किंवा पेडल ब्रश यूज करायचा, जेणे ती पटकन टँगल फ्री होतील. एक वर अशी हाय पोनीटेल घालायची आहे. तिला आपण कुठल्याही प्रकारचं बॅक कोमिंग देणार नाही आहे, कारण की तिचा परत लगेचच एक डान्स झाल्यानंतर एक ड्रामा आहे, त्यामुळे त्यात तिला हेअर्स वेगळे हवे आहेत. सो मी तिला बॅक कोमिंग देणार नाही आहे. अशा पद्धतीने हाय पोनीटेल घालून घेतली आहे आणि फ्रंटचे हेअर्स मी थोडे पुल केलेले आहेत, जेणेकरून त्यात वॉल्यूम एक दिसेल. आणि हाय पोनीटेल घातल्यानंतर मी त्याची एक सिंपल ब्रेड बनवून घेणार आहे. ब्रेड बनवून झाल्यानंतर एक बेल्ट घेऊन त्याला या पद्धतीने टाय करून घेतलेला आहे आणि त्याला बॉबी पिनने सिक्युअर केलेला आहे, जेणेकरून डान्समध्ये तिचा तो बेल्ट निघणार नाही. सो हा माझा लुक तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.